नमस्कार, मी आर्यवर्क बाय शिव या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज क्लासचा दिवस तिसरा, डे 3. आपण डे 2मध्ये हे शेप आपण ट्राय केले होते. आता तसंच याच थ्रेडमध्ये आपण हे शेप ट्राय करणार आहोत. हा आहे जरी थ्रेड. मी जरी थ्रेड घेतला आहे. आता या जरी थ्रेडने आपण हे शेप स्टिच करणार आहोत. तर हे बघा, मी याला अशी जाड गाठ मारून घेतली आहे. हे बघा, जेणेकरून आपली गाठ कापडाच्या वरती येणार नाही. आता हे बघा, मी हा थ्रेड कसा पकडायचा तुम्हाला दाखवते. हा आपला अंगठा आणि अंगठ्यापासून 3 नंबरचं बोट याच्या चिमटीमध्ये हा थ्रेड असा पकडायचा, म्हणजे गाठ पकडायची. आणि हा जो उरलेला धागा आहे ना, तो या 2 नंबरच्या बोटाला गुंडळून घेऊन पुन्हा चिमटीत पकडायचा. आणि हा जो गाठीचा धागा आहे ना, हा धागा तो खाली गेल्यानंतर, म्हणजे कापडाच्या खाली गेल्यानंतर आपल्या सुईमध्ये असा वरती आला पाहिजे. तो तुम्ही बघू शकता. आता मी हे कापडाच्या खाली घेऊन जो गाठीचा धागा आहे ना, तो असा वरती काढत आहे. हे बघा, धागा वरती आला आणि गाठ आहे ना, ती आपल्या कापडाला खाली अडकली आहे. आता हे बघा, मी आता इथे पाठीमागे एक उलटी स्टिच टाकणार आहे. बॅक स्टिच टाकून घेणार आहे, म्हणजे तिथं आपला पॉईंट तयार होतो. हे बघा, मी ही उलटी स्टिच टाकून घेतली. आता आपल्याला सरळ पुढे वर्क करत जायचं आहे. हा बघा, मी वर्क कसं करते ते. हा सर्कलमधून मी ते सुई खाली घालून घेतली आणि लगेच वरती काढली. ही सेम प्रोसेस. पहिल्यांदा स्टिच लांब आल्या तरी चालतील, काही हरकत नाही. नंतरनी सवय होईल तशा स्टिच बारीक येत जातात. हे बघा, हा सर्कल आला. ह्या सर्कलमधून मी तेच सुई खाली घातली आणि धागा असा वरती काढून घेतला. पुन्हा सर्कलमधून सुई खाली घालून धागा वरती काढून घेतला. हीच सेम प्रोसेस आपल्याला कंटिन्यू करायची आहे. फक्त जिथे आपल्याला डायरेक्शन चेंज करायचे आहे ना, तिथे आपल्याला डबल चेन म्हणजे बॅक स्टिच टाकायचे आहे. हे बघा तुम्ही. म्हणजे जिथे आपल्याला डायरेक्शन चेंज करायचं आहे ना, तिथे फक्त आपल्याला बॅक चेन स्टिच टाकायचे आहे. इथे बघा, आता ह्या हर्टचा शेप असा इथे खाली आला आहे. आता मला पुन्हा इकडे या साईडला असं वरती जावं लागणार आहे. तर मी ते एक तिरकी बॅक स्टिच टाकून घेणार आहे. म्हणजे तिथे काय होतं, बॅक स्टिच टाकल्यानंतर तिथे तो आपला एक पॉईंट तयार होतो. पुन्हा तीच प्रोसेस. हा असा गोल आला वरती, ह्या गोलातून अशी सुई खाली घालून असा धागा वरती काढला. हीच प्रोसेस कंटिन्यू करायची. काही वेळेस काय होतं, आपण सुई खाली घातली नाही नीडल की जे आपण कपडा अडकवला आहे ना, त्याचे धागे सगळे सुईत अडकतात. तर सुई कशी पकडायची आणि स्टिच कसं मारायचं हे मी सोप्या पद्धतीने तुम्हाला नंतर एक व्हिडिओ बनवून त्यातमध्ये सांगेल. सुई कशी पकडायची हे तुम्ही बघू शकता. असा गोल आला, यामधून अशी सुई खाली घालून असा धागा मी वरती काढून घेतला. हे बघू शकता तुम्ही. असा गोलातून अशी सुई खाली घालून असा धागा वरती काढून घेतला. जर तुम्ही ऑनलाईन वगैरे क्लास जर लावले ना, त्यामध्ये सुद्धा हेच तुम्हाला सांगणार आहेत. तसंच मी तुम्हाला इथे सांगत आहे. एकदम व्यवस्थित आणि स्टेप बाय स्टेप, कोणतीही घाई नाही.
सगळे व्हिडिओ स्टेप बाय स्टेप सांगणार आहे आणि तुम्हाला टिप्स पण देणार आहे. आणि इथे आपल्याला गाठ मारून घ्यायची. आता मी गाठ कशी मारली ते तुम्हाला पुन्हा एकदा दाखवते. हा धागा असा मी गाठीसाठी वरती काढला. वरती काढल्यानंतर पुन्हा तिथेच शेजारी एक खाली सुई घालून दुसरा धागा वरती काढून घेतला. आणि नंतर हा मोठा धागा आहे ना, त्या मोठ्या धाग्यातून हा छोटा धागा असा वरती ओढून घेतला आणि खालच्या हातात जो खालचा धागा आहे ना तो खाली खेचून घेतला की तिथे आपली गाठ बसते. हा झाला आपला हार्ट शेप. आता आपण हा स्क्वेअर शेप ट्राय करूया. आता इथे पहिल्यांदा सुई वर काढली, सुई खाली घालून त्यामध्ये दोर अडकून वरती काढली. आता आपल्याला इथे बॅक स्टिच टाकायची. हे बघा, बॅक स्टिच टाकून घेतली. त्याच्यानंतर आपल्याला सरळ पुढे वर्क करत जायचं आहे. सेम तीच प्रोसेस कंटिन्यू. चेन स्टिचमध्ये सुद्धा प्रकार आहेत, ते मी तुम्हाला हळूहळू पुढे गेल्यानंतर सांगेल स्टेप बाय स्टेप. आता बघा, आपल्याला इकडे उजव्या बाजूला आपल्याला इकडे वळावं लागणार आहे. तर मग आपण काय करणार, उजव्या बाजूला वळायचं आहे तर इथे डाव्या बाजूला इथे एक छोटी बॅक स्टिच टाकून घेणार. जर आपल्याला डाव्या बाजूला वळायचं असतं तर उजव्या बाजूला टाकली असती. पण इथं उजव्या बाजूला चाललोय म्हणून डाव्या बाजूला एक स्टिच टाकून घेतली. इथे खाली जायचे म्हणून इथं वर एक छोटी बॅक स्टिच टाकून घेतली. त्याने काय होतात, आपले कोन तयार होतात, म्हणजे पॉईंट तयार होतात, शेप व्यवस्थित दिसतो. आता बघा, मला इकडे डावीकडे वळायचं आहे त्यामुळे मी उजवीकडे एक बॅक स्टिच टाकून घेणार. हे बघा, आता मी इथे गाठ मारणार आहे. तर गाठ कशी मारणार आहे, हा आपला धागा वरती आला आहे, इथूनच सरळ खाली सुई घालून अजून एक दुसरा धागा वरती काढून घेतला. आणि आता हा मोठ्या धाग्यातून हा छोटा धागा असा वरती ओढून घेणार आहे आणि खालच्या हातातला धागा खाली खेचणार आहे. ही झाली आपली एंड नॉट. आता बघा, किती खालून खेचलं तरी हे निघणार नाही. आता आपण हे फुल ट्राय करूया. आता मी इथून ट्राय करणार आहे, तर इथे एक बॅक स्टिच देणार. हे बघू शकता, मी इथे एक बॅक स्टिच टाकली. आता मी इकडे पुढे वर्क करत जाणार आहे. तुम्हाला व्हिडिओ समजत असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. हे बघा, आता मी इथपर्यंत आले. आता मला पुन्हा रिटर्न पाठीमागे यायचं आहे, त्यामुळे मी इथे एक छोटी तिरकी एक बॅक स्टिच टाकून घेणार. तुम्ही बघू शकता.
आता मी इथे एक छोटी बॅक स्टिच टाकून पुन्हा रिटर्न मागे स्टिच करत येणार, म्हणजे तो एक शेप तयार होतो बॅक स्टिच टाकल्याने. हा बघायला हा सर्कल, या सर्कलमधून मी अशी सुई खाली घालून धागा वरती खेचून घेतला. पुन्हा या सर्कलमधून सुई घालून असं धागा वरती खेचून घेतला. हीच प्रोसेस कंटिन्यू. चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. आता मी इथून इथे पुढे जाऊन इथे एक बॅक स्टिच टाकून घेणार. जिकडे आपल्याला पोझिशन चेंज करायची आहे ना तिथे एक छोटी बॅक स्टिच टाकून घेऊन मगच पोझिशन चेंज करायची. जरी थ्रेडमध्ये खूप प्रकार आहेत ते मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगेल. ही जरी थ्रेड मारतात कुठे आउटलाईन वगैरे करण्यासाठी, ही जरी थ्रेड मारली जाते. आपण ब्लाऊज वगैरे स्टिच करताना या जरी थ्रेडवरून स्टिच करतो. तुम्हाला जरी थ्रेडच्या किती लाईन मारावी लागतात हे मी तुम्हाला सगळं पुढे पुढे सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप नका करू, कारण व्हिडिओच्या मध्ये मध्ये मी काही तुम्हाला टिप्स सांगणार आहे. आता आपण इथं आलो आणि समजा आपल्याला दुसरं काही काम असेल आणि आपण कुठे निघालो असेल तर हे वर्क असंच न सोडून जाता, कारण हे असं सोडून दिलं आणि असं खालून कोणी छोट्या मुलांनी वगैरे ओढलं ना तर हे सगळं असं निघून जाणार. म्हणून हा दोरा असा लांबून घ्यायचा, असा लांबून, आणि असा दुसरीकडे असा सुईमध्ये असं असं रोवून मग आपल्याला कुठे जायचं असले तर जायचं, नाही तर पूर्ण वर्क बिघडून जातं. पुन्हा आपल्याला वर्क स्टार्ट करावं लागतं. आता हे बघा इथं माझं वर्क आलेलं आहे. आता मला एन नॉट करायचं आहे. तर आता ही एन नॉट मी कशी करणार हे बघा. हा सर्कल, ह्या सर्कलमधून इथे जवळ सुई घालून दुसरा एक धागा वरती काढणार. हे बघा, आता जो धागा दुसरा वरती काढला आहे ना त्यातून पहिला धागा असा ओढून घेणार, सुईमध्ये अडकवणार आणि खालच्या हातातला धागा आहे तो खालच्या हातून खाली ओढणार. हे बघा, ही बसली आपली एंड नॉट. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.